इकडे बसलो काका जरा इकडे बसा ना बसा काका इकडे बसा दिसणार नाही हो नाही इकडे बसा हा आता बरोबर हा बाजूला चल चलते बाजूला काय करू बारीक आदिवासीवाडी विरुद्ध एकलव्य आठवण पहिला सेमीफायनलचा हा सामना अतिशय चुरशीचा असा हा सामना दोन्ही संघ आपला पंचक्रोशीतील संघ पुढे एकलव्य लाखवण विरुद्ध पिढे आदिवासीवाडी एकलव्य लाखवण विरुद्ध पिढे आदिवासीवाडी अतिशय उत्तम अशी पकड करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी पिढे आदिवासीवाडी संघाचा एक गुण अक्षय
एकलव्य लाठवण संघाकडून चढाई करताना अक्षय आपल्या संघाला गुण मिळवून देण्याचा प्रयत्न. अतिशय तिकडे आदिवासीवाडी संघाचा 14 नंबर जर्सी घातलेला अरुण वारंवार चढाई करताना आणि यशस्वी चढाई करताना आपल्या संघाला गुण मिळवून देत असतात. आणि पुन्हा एकदा त्यानं आपल्या संघाला 1 गुण मिळवून दिलेला आहे. असा 14 नंबर जर्सी घातलेला आणि पुन्हा एकदा लाठवण संघाकडून अक्षय चढाई करताना अक्षय अतिशय खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न, अतिशय आक्रमक चढाई करण्याचा प्रयत्न आणि अरे बाबा एक म्हणजे पुन्हा एकदा टाइम आउट. तिकडे आदिवासीवाडी विरुद्ध एकलव्य लाठवण. एकलव्य लाठवणचा सूरज आपल्या संघाला गुण मिळवून देताना मध्यंतर 7-6, 6-7 मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामना सुरू होताना एकलव्य लाठवणचा मजबूत शरीरयष्टीचा असा हा खेळाडू सूरज चढाई करताना आपल्या संघासाठी गुण मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय एक गडी त्यानं टिकलेला आहे आणि आपल्या संघाला 1 गुण मिळवून दिलेला आहे. यानंतर तिकडे आदिवासीवाडीकडून संघाकडून पवार अतिशय चपळ अशी चढाई करताना आपल्या संघाला 1 गुण मिळवून देण्याच्या प्रयत्नात टाकायला त्याला तिकीट शाप त्यांची पकड झालेली आहे. अक्षय शाप तापला लाटवणच्या खात्यात. पुन्हा एकदा सूरज चढाई करताना अतिशय उत्तम अशी पकड तिकडे आदिवासीवाडी संघाकडून. सूरज पुन्हा एकदा त्याला पकड टाकण्यात आलेली आहे. तिकडे आदिवासीवाडी संघाकडून पुन्हा एकदा चढाई करताना अरुण आपल्या संघाला वारंवार गुण मिळवून देणारा असा हा खेळाडू. अतिशय चपळ अशी चढाई. मात्र तिकडे एकलव्य लाठवणकडून उत्तम अशी पकड देखील. आणि पुन्हा एकदा एकलव्य लाठवण संघाकडून चढाई करताना 3 नंबर जर्सी घातलेला किरण अतिशय चुरशीचा असा सुरू असलेला हा सामना. तिकडे आदिवासीवाडीवर शेवटची 5 मिनिटं, सामना संपायला शेवटची 5 मिनिटं आणि अतिशय चुरशीचा असा सुरू असलेला सामना तिकडे आदिवासीवाडी विरुद्ध एकलव्य लाठवण. या 2 संघांमध्ये एकलव्य लाठवण विरुद्ध तिकडे आदिवासीवाडी करून चढाई करताना सूरज आपल्या संघासाठी योगदान देताना एकलव्य लाठवण संघाकडून चढाई करणारा हा 3 नंबर जर्सी घातलेला किरण आपल्या संघाला 1 गुण मिळवून दिलेला आहे त्यानं. आणि दुसऱ्या गुणाच्या प्रयत्नात किरण मात्र तिकडे
आदिवासीवाडी संघाकडून पुन्हा एकदा सूरज चढाई करताना पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देतो का. अतिशय चुरशीचा आणि अतिशय उत्तम अशी पकड एकलव्य लाटवण या संघाकडून. सूरज आपल्या संघाला गुण मिळवून देण्यात अपयशी ठरलेला आहे. पुन्हा एकदा एकलव्य लाटवण संघाकडून किरण आपल्या संघासाठी योगदान देताना आणि अतिशय उत्तम अशी चढाई आणि एकलव्य लाटवण ला 1 गुण. अतिशय सामना अटीतटीचा आणि अतिशय रोमांचक अशा स्थितीत असलेला हा सामना. शेवटची 3 मिनिटं, सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. यानंतरचा सेमीफायनलचा दुसरा सामना होणार आहे सोवेली विरुद्ध जय हनुमान संघ पाट. या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर 2च मिनिटात आपला सामना सुरू करायचा आहे. जय हनुमान संघ पाट विरुद्ध सोवेली. आपण सामने संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला सकाळीच्या कार्यक्रमाची नंतर तयारी करायची आहे. शिव ज्योत तिचं स्वागत, त्याचबरोबर मिरवणूक आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम आपल्याला दिवसभराचे पार पडायचे आहे. त्यामुळं सर्व संघांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे. आतापर्यंत आपलं सहकार्य जसं लाभलं तसंच सहकार्य. तिडे एकलव्य लाटवण संघाकडून सूरज आणि सामना संपायला शेवटची 2 मिनिटं आहेत. 2 मिनिटं शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आदिवासीवाडी संघाकडून पवार चढाई करताना आणि आपल्या संघाला गुण मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांचा आणि एक बोनस पॉइंट तिकडे आदिवासीवाडी घेतलेला आहे आणि आपल्या संघाला बरोबरीत आणण्याचा सूरज एकलव्य लाटवण संघाचा हा मजबूत शरीरयष्टीचा हा खेळाडू सूरज आपला वेळ घेताना आणि शांत आणि संयमाने चढाई करताना आपल्या संघाला पुन्हा एकदा राजेश आदिवासीवाडी संघाकडून चढाई करताना राजेश आणि उत्तम अशी त्याची पकड झालेली आहे. उत्तम अशी त्याची पकड एकलव्य लाटवण या संघाकडून. एकलव्य लाटवण संघाचा हा सूरज 2 नंबर जर्सी असलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी फार मोठं योगदान देताना आणि शांत आणि संयमानं आपला योगदान देताना